हाय फ्रेंड, हे बघा आता ऑलरेडी मी आता आमच्या बायकर गँगजवळ पोचलेलो आहे. इथून पुढे मनाली मंडी मार्गे आम्ही जाणार आहे. आमच्या मनोहर पवारांनी 5 मिनिटं थांबायला सांगितले आहेत. आरसा जरा थोडा मध्ये येतं. हे पाहू शकता आपण. हे पहा गर्दी बघा रोडला. पूर्ण असं वाटतंय की एकदम आपल्या भाषेत बोलायचं झालं तरी आपण वड्यातून गाडी चालवतोय. एकदम म्हणजे असं पूर्ण रोड एकदम खराब आहे. हे आमचे मनोहर पवार कशी वाटली आपल्याला रायडिंग? मस्त ना? ते मस्त बोलतात. आमचे कृष्णा देशमुख पुढे गेलेत आणि ऑलरेडी मी आता आमच्या ग्रुपसोबत जॉईन झालो. आता काही विषय नाही. हे बघा तुम्ही ट्रॅफिक पाहू शकता. आपल्या चंदीगड टू मनाली आपण जाताना थँक्यू फॉर माय युअर विजिट्स. एकदम असा घाट सेक्शन पूर्ण आहे. तुम्ही पाहू शकता की रोड कसा आहे. तो एकदम असा पूर्ण चिखलात भरलेला आहे रोड. आणि योगायोग म्हणजे बघा आजपर्यंत पाऊस नव्हता इथे आणि बरोबर पहाटेपासून पाऊस चालू झाला. मग त्या पावसामुळे इथं इतकं म्हणजे चिखल व्हायचं कारण. आणि इथे काय होतं आहे जादा प्रमाणात पाऊस त्यामुळे हे असं पूर्ण होतं आहे. हा बघा PBवाला किती गडबड होतं. मी त्याला डिपर देऊन सुद्धा त्यानं अशी म्हणजे हे केलेलं आहे. ते पाहू शकता समोर. इकडं राहायची सोय ही अतिशय उत्तम होते. इकडं राहायचं काही सुद्धा टेन्शन नाही. आणि जो लेह लडाख ट्रिप करणार आहे ऑलरेडी त्यांना मी एक सांगू इच्छितो की बाबा तुम्ही बजेट नाही हे नाही ते नाही म्हणून असं ट्रिप काय पुढे ढकलू नका. कारण काय आहे की लेह लडाख आणि की बाबा आपल्याकडे बुलेटच पाहिजे असं काही नाही. तुम्ही कोणत्याही बाईकवरून लेह लडाख ट्रिप करू शकता असं मी सांगतो. कारण की आता मी R15 घेऊन आलो आहे ना. आमच्यासोबत एक 150 cc पल्सर आहे, एक हॉर्नेट आहे, एक करिश्मा आहे आणि एक थंडरबर्ड बुलेट आहे. पण असं काही नाही की बाबा आपल्याला गाडी तेच पाहिजे की म्हणजे कसं की बाबा रॉयल एनफिल्ड असेल. हे आमचे कृष्णा देशमुख गेले की बाबा रॉयल एनफिल्ड असेल तरच आपण ट्रिप करू शकतो नाहीतर करू शकत नाही. हा चुकीचा एक गैरसमज माणसाने पसरवून ठेवला आहे. तुमची गाडी जर चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर तुम्ही कोणत्याही बाईकवरून लेह लडाख ट्रिप करू शकता. आणि हां बजेटचं बोलायचं झालं तर आता मी सांगलीहून आलो आहे कुंडल. तर आत्तापर्यंत रनिंग माझं झालं बघा तुम्हाला सांगतो 2450 किलोमीटर झाले रनिंग. तर आत्तापर्यंत फक्त 3400 रुपये पेट्रोल गेले आणि आत्ता जस्ट मी टाकी फुल केल्या म्हणजे आत्तापर्यंत 3400 रुपये पेट्रोल गेलं आहे. म्हणजे असं काही पेट्रोलचं पण बजेट काही जास्त जात नाही. एक सरासरी जरी तुमच्याजवळ राहणं जेवण खाणं पूर्ण आणि बाईक पेट्रोल एक 35,000 रुपये असतील आणि जर तुमच्याजवळ जर 150 cc चांगली बाईक असेल की बाबा R15. आता मला तरी तुम्हाला असं सांगायचं म्हणजे आत्तापर्यंत 45-48 अवरेजपर्यंत म्हणजे असं काढलं नाही पण एक सरासरी अंदाज त्या तेलाचा इतकं पेट्रोल टाकल्यानंतर. तर आता इथून पुढे जर अवरेज थोडं कमी पडेल पण एक 35,000 रुपये जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही ट्रिप ही आरामात करू शकता. त्यामुळे बाबांनो तुम्ही लवकर जर तयारीत असेल की बाबा मी पुढच्या वर्षी बाईक घेतो मग लेह लडाख ट्रिप करतो असं अजिबात करू नका. काढा गाड्या लागा तयारीला. कारण की आमचं 4 वर्ष आमची गेलेत की ह्या ट्रिपसाठी 4 वर्ष गेलेत. आणि आता असं वाटतं की आता आमचे सगळे रायडर हे 1996वाला करिश्मा आहे बघा पुढे. हा दादा सुतार पाठीमागे, थोडा कृष्णा देशमुख, त्याच्यापुढे गजानन सावंत, मनोहर पवार आणि आमचे मेहुणे तुषार भोसले पण आले. आता हे सर्वजण म्हणतात की अहो आता आपण प्रत्येक वर्षी एक ट्रिप काढू. पण एवढं सोपं नाही प्रत्येक वर्षी ट्रिप काढाय कारण वेळ जास्त जातो.
आता आम्ही आता टोटलचा 22 दिवसाचा प्लॅन केला आहे. आजचा आमचा 5व्या दिवसात आम्ही मनालीत पोचलो, टोटल 5व्या दिवशी. पण आम्ही आता इथं बघायला भरपूर म्हणजे दिवस देणार आहे. आणि जाताना या साईडचे सगळे चित्तोडगड हे आहेत ना, आग्रा, पुन्हा पण पुढे दिल्ली, पूर्ण इकडचे साईड पूर्ण बघून जाणार आहे. त्यामुळे आम्ही जरा थोडे जास्त दिवस दिले. तशी लेह लडाख ट्रिप 15-16 दिवसात होऊन जाते पूर्ण कंप्लीट. चला, घाट सेक्शन आहे. घाट सेक्शन म्हणजे व्हिडिओ करणे जरा नाहीत आपल्याला करायचे, कारण की आमचे गुरु सुमित आहेर गड किल्ले फिरताना आम्हाला कायम सल्ला चांगला देतात की बाबा अंकुश, तुला सवय आहे, तू गाडी चालवताना व्हिडिओ करतोस, हे करतोस, करू नको. तर सुमित दादा, तुम्हाला पहिल्यांदा सॉरी बोलतो, पण मी आता मोबाईल स्टँडला जोडला आहे, त्यामुळे की बाबा हातात नाही मोबाईल आता सर, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. चला, जय शिवराय मित्र, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.